भुजगशयन भव मदन जनक मम जनन मरण भयहारी। भुजगशयन भव मदन जनक मम जनन मरण भयहारी। जनन मरण भयहारी। नमस्कार. आपण सुरू करूया, तोपर्यंत बाकीचे जॉईन होतील. ध्यान श्लोक वगैरे सगळे आपले होत आहेत तोपर्यंत. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद सद्गुरु वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांना माझा साष्टांग दंडवत. कस्तुरी तिलकौ ललाट पटले वक्षस्थले कौस्तुभं नासाग्रे वरमौक्तिकं करतले वेणुः करे कंकणं सर्वांगे हरिचन्दनौ सुललितं कंठे च मुक्तावली गोपस्त्री परिवेष्टितो विजयते गोपालचूडामणिः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. श्रूयतां देवदेवेश नारायण जगत्पते त्वदीयेनावधानेन कथयिष्ये शुभाः कथाः. तत्रैव गंगा यमुना त्रिवेणी गोदावरी सिंधु सरस्वती च सर्वाणि तीर्थानि वसन्ति तत्र यत्राच्युतोदार कथा प्रसंगः. वक्रतुंड महाकाय कोटि सूर्य समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणी विद्यारंभं करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा. चिंता संतानहंतारो यत्पादाम्बुजरेणवः स्वीयानान्तान् निजाचार्यान् प्रणमामि पुनः पुनः. नमस्ते भगवन् व्यास वेदशास्त्रार्थकोविद् ब्रह्म विष्णु महेशानां मूर्ते सत्यवती सुत सुखरूप प्रबोधज्ञ सर्वशास्त्र विशारद एतत् कथा प्रकाशेन मदज्ञानौ विनाशय. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री भगवते गोपाल कृष्णाय नमः. श्री नारदादि भागवतेभ्यो नमो नमः. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णु भगवन् नमस्ते. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णु भगवन् नमस्ते. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णु भगवन् नमस्ते. बोला गोपाल कृष्ण भगवान की जय. काल आपले 3 अध्याय श्रीमद भागवत महात्म्याचे पूर्ण झाले आणि आज आपण चतुर्थ अध्यायाकडे जातो आहोत. भक्ती आणि नारदाची कथा आपण ऐकली आणि तीच कथा आता आपण पुढे घेऊन चाललोय. आज गोकर्ण उपाख्यान प्रारंभ आहे. गोकर्णाच्या कथेला आज आपण सुरुवात करतो आहोत. ही कथा मुद्दाम लोक ऐकतात
ज्यांच्या पितरांना सद्गती मिळावी असं वाटत असतं त्यांच्यासाठी ही कथा खूप महत्वाची असते आणि सर्वांनीच ही कथा वाचावी, ऐकावी, याचं श्रवण करावं, मनन करावं, चिंतन करावं, अशी ही कथा आहे. तर आपण आज या कथेला सुरुवात करूया. सूत उवाच, सूत म्हणतायत, अथ वैष्णव चित्तेषु दृष्ट्वा भक्तिमलौकिकीं निजलोकं परित्यज्य भगवान् भक्तवत्सलः वनमाली घनश्यामः पीतवासा मनोहरः कांची कलापरुचिरो लसन् मुकुटकुण्डलः त्रिभंगललितश्चारु कौस्तुभेन विराजितः कोटिमन्मथलावण्यो हरिचन्दन चर्चितः परमानंद चिन्मूर्तिर् मधुरो मुरलीधर आविवेश स्वभक्तानां हृदयान्यमलानि च. ही कथा आता सूत म्हणतायत, ते सांगतायत की त्यावेळी आपल्या भक्तांच्या चित्तातील अलौकिक भक्ती पाहून सगळेजण कथेला बसलेले आहेत आणि त्यांच्या चित्तातील भक्ती पाहून भक्त वत्सल श्री भगवान आपले स्थान सोडून स्वतः तिथे आलेले आहेत. आणि या भगवंतांचं वर्णन पुढच्या 3 श्लोकांमध्ये केलेलं आहे. त्यांच्या गळ्यात वनमाला शोभून दिसत आहे. पाण्याने भरलेल्या मेघाप्रमाणे त्यांचं अंग श्यामवर्णाचं होतं. त्यांनी पीतांबर परिधान केला होता. कमरेभोवती मेखला शोभत होती. जर तुम्ही डोळे मिटून हे वर्णन ऐकलं तर तुमच्या डोळ्यासमोर साक्षात भगवंत उभे राहतील. तर भगवंत स्वतः तिथे आले, स्वतःचं स्थान सोडून त्यांच्या गळ्यामध्ये वनमाला शोभून दिसते आहे. पाण्याने भरलेल्या मेघाप्रमाणे त्यांचे अंग श्याम वर्णाचे आहे, सावळा वर्ण आहे भगवंतांचा. त्यांनी पीतांबर म्हणजे पिवळं जरीचं वस्त्र परिधान केलेलं आहे. कमरेभोवती मेखला शोभत आहे. त्रिभंगी मुद्रेमुळे सुंदर ते दिसत आहेत. वक्षस्थळावर कौस्तुभमणी चमकत आहे. संपूर्ण शरीरावर हरिचंदनाचा लेप लावलाय. त्यांनी जणू कोट्यावधी कामदेवांचे सौंदर्य धारण केले. ते म्हणजे परमानंदाची चैतन्यमय मूस असे ते भगवंत मनमोहक मुरलीधर आपल्या भक्तांच्या निर्मळ हृदयामध्ये प्रविष्ट झालेले आहेत. सर्व भक्तांच्या हृदयात भगवंतांनी स्थान ग्रहण केलेलं आहे. त्यामुळे भगवंत आपल्या हृदयात आता आहेत याची जाणीव ठेवून आपण पुढची कथा पाहणार आहोत. वैकुंठवासिनो ये च वैष्णवा उद्धवादयः तत्कथा श्रवणार्थन्ते गूढरूपेण संस्थिताः तदा जय जया रामो रसपुष्टिरलौकिकी चूर्ण प्रसून वृष्टिश्च मुहुशंखरवोप्यभूत् तत्सभा संस्थितानां च देहगेहात्मविस्मृतिः दृष्ट्वा च तन्मयावस्थान् नारदो वाक्यमब्रवीत्. वैकुंठात वास्तव्य करणारे उद्धवादी भक्त गुप्त रूपाने कथा ऐकण्यासाठी तेथे आलेले आहेत. तेव्हा जयघोष होऊ लागलाय. भक्ती रसाचा अद्भुत प्रवाह वाहू लागलेला आहे. भक्तिरस ओसंडून वाहतोय सगळीकडे. गुलाल, बुक्का, फुलांचा वर्षाव आणि शंखनादही तिथे होऊ लागलेला आहे. त्या सभेत बसलेल्या लोकांची आपला देह, घर, दार, अंतःकरणाची ही जाणीव नाहीशी झालेली आहे. ते असे तन्मय झालेले पाहून नारद मुनी त्यांना म्हणतायत, असे भगवंतांच्या कथेमध्ये एकरूप एकचित्त सर्वांगाचे कान करून कानांची ओंजळ करून जणू काही ते भक्तिरस पितायत असे ते भक्त एकचित्त झालेले पाहून नारद मुनी पुढे म्हणतायत, अलौकिकोयम महिमा मुनीश्वरा सप्ताह जन्योद्य विलोकितो मया मूढाश्चठाये पशुपक्षिणोत्र सर्वेपि निष्पापतमा भवन्ति अतो नृलोके ननु नास्ति किंचित् चित्तस्य शोधाय कलौ पवित्रम् अघौघ विद्वांसकरं तथैव कथा समानं भुवि नास्ति चान्यत् के विशुद्ध्यन्ति वदन्तु मह्यं सप्ताह यज्ञेन कथामयेन
कृपालुभिर्लोकहितं विचार्य प्रकाशितः कोऽपि नवीन मार्गः. नारद मुनी म्हणतायत, मुनिगण हो, सप्ताह श्रवणाचा एक अलौकिक महिमा मी इथे पाहत आहे. येथे आलेल्यांमध्ये मूर्ख, धूर्त आणि पशुपक्षीही आहेत. ते सर्वच हे कथा ऐकून निष्पाप झाले आहेत. म्हणून या कलियुगात चित्तशुद्धीसाठी मृत्यू लोकातील पाप संचय नाहीसे करणारे असे भगवत कथेच्या बरोबरीचे दुसरे कोणतेही पवित्र साधन नाही. मुनिवर, आपण मोठे कृपाळू आहात. सनकादी मुनींना म्हणतायत ते, मुनिवर आपण मोठे कृपाळू आहात. लोकांच्या कल्याणासाठी आपण विचारपूर्वक एक वेगळा असा मार्ग शोधून काढलाय. या कथारूप सप्ताह यज्ञाने कोण कोण पवित्र होतात हे आपण मला सांगावे. आता कोण कोण या कथेने पवित्र होतात याचा विचार इथे पुढे आपल्याला ऐकायला मिळणार आहे, ते आपण ऐकूया. कुमारा उचुहु, सनकादी कुमार म्हणतायत, ये मानवा पापकृतस्तु सर्वदा सदा दुराचार रता विमार्गगाः क्रोधाग्निदग्धाः कुटिलाश्च कामिनः सप्ताह यज्ञेन कलौ पुनन्ति ते सत्येन हीनाः पितृमातृदूषका स्तृष्णाकुलाश्चाश्रमधर्मवर्जिताः ये दाम्भिकामत्सरिणोऽपि हिंसकाः सप्ताह यज्ञेन कलौ पुनन्ति ते पंचोग्रपापाश्चलछद्मकारिणः क्रूराः पिशाचा इव निर्दयाश्च ये ब्रह्मस्वपुष्टा व्यभिचारकारिणः सप्ताह यज्ञेन कलौ पुनन्ति ते कायेन वाचा मनसापि पातकं नित्यं प्रकुर्वन्ति शठाहटेन ये परस्वपुष्टा मलिना दुराशयाः सप्ताह यज्ञेन कलौ पुनन्ति ते. सनकादिक म्हणाले, जे लोक नेहमी पापकर्म करतात आणि नेहमी दुराचरणात तत्पर असतात, वाम मार्गाने जातात, क्रोधाग्नीने तप्त झालेले असतात, कपटी कामातूर असतात, असे सर्वजण या कलियुगामध्ये सप्ताह यज्ञाने पवित्र होतात. या भागवत कथेचा, या भागवत महापुराणाचा सप्ताह जर आपण केला, तो जणू काही वाक यज्ञ आहे. त्यामुळे त्या वाक यज्ञाने सगळेजण पवित्र होऊन जातात. सत्यापासून परावृत्त झालेले, माता पित्यांची निंदा करणारे, कामनानी ग्रस्त झालेले, आश्रम धर्माचे पालन न करणारे, दांभिक, दुसऱ्याचा मत्सर करणारे आणि दुसऱ्यांना पीडा देणारे, हे सर्व कलियुगात सप्ताह यज्ञाने पवित्र होतात. अर्थात हे सांगितलंय म्हणजे याचा अर्थ असा नाही की आपण ह्या सगळ्या वाईट कृती कराव्यात आणि मग एक भगवत सप्ताह करावा आणि पुन्हा पाप आपलं धुवून टाकावं, असा याचा अर्थ नाही. आपलं आचरण नेहमी चांगलंच असलं पाहिजे. पण यदा कदाचित अज्ञानाने जर कुणाकडून, अविद्येने जर कुणाकडून ही पाप घडली असतील तर त्यांची पाप मात्र नष्ट होतात, असा त्याचा अर्थ आहे. मद्यपान, ब्राह्मण हत्या, सुवर्ण चोरी, गुरुस्त्री गमन आणि विश्वासघात ही 5 महापापे आहेत असं म्हटलेलं आहे. ही 5 महापापे करणारे कपट व ढोंग करण्यात तत्पर, क्रूर, पिशाच्यांप्रमाणे निर्दय, ब्राह्मणाच्या धनाने श्रीमंत होणारे आणि व्यभिचारी हे सर्व कलियुगामध्ये सप्ताह यज्ञाने पवित्र होतात. जे धूर्त, हट्टाने नेहमी मन, वाणी आणि शरीराने पापकर्म करीत असतात, दुसऱ्यांच्या धनाने पुष्ट होतात, तसेच मलिन मन आणि दुष्ट वासनांनी युक्त आहेत, ते सुद्धा कलियुगात सप्ताह यज्ञाने पवित्र होतात. म्हणून हा वाक यज्ञ घरोघरी केला गेला पाहिजे. कारण आपल्याकडून अनेक वेळा अज्ञानवशात अनेक पाप घडून जातात आणि त्यामुळे ती पाप नष्ट होण्यासाठी हा वाक यज्ञ ह्या कलियुगात उत्तम माध्यम आहे, साधन आहे, असं कुमारांनी आपल्याला सांगितलेलं आहे. अत्र ते कीर्तयिष्याम इतिहासं पुरातनं यस्य श्रवण मात्रेण पापहानि प्रजायते. आता आम्ही तुम्हाला या संबंधी एक प्राचीन इतिहास सांगतो. तो केवळ ऐकल्यानेही सर्व पापे नष्ट होतात असं म्हणून पुढे आता गोकर्णाच्या गोष्टीला सनकादिकांनी
मुनींनी सुरुवात केलेली आहे. तुंगभद्रा तटे पूर्वं भूत्पत्त नमुत्तमं यत्र वर्णा स्वधर्मेण सत्य सत्कर्म तत्पराः आत्मदेवः पुरे तस्मिन् सर्ववेद विशारदः श्रौतस्मार्तेषु निष्णातो द्वितीय इव भास्करः भिक्षुको वित्तवान् लोके तत्प्रिया धुंधुली स्मृता स्ववाक्य स्थापिका नित्यौ सुंदरी सुकुल कुलोद्भवा लोकवार्तारता क्रूरा प्रायशो बहुजल्पिका शूरा च गृहकृत्येषु कृपणा कलह प्रिया. पूर्वी तुंगभद्रा नदीच्या तटावर एक उत्तम शहर वसलेले होते. तेथे सर्व वर्णाचे लोक आपापल्या धर्माचे आचरण, सत्यवर्तन आणि सत्कर्मे यात तत्पर असत. त्या नगरात सर्व वेदांचा जाणकार आणि श्रौत स्मार्त कर्मात निपुण असा आत्मदेव नावाचा एक ब्राह्मण राहत होता. तो जणू काही दुसरा सूर्यच होता. इतका तेजस्वी, ज्ञानाचं तेज त्याच्याकडे होतं. तो धनवान असून पौरोहित्य करत असे. त्याची पत्नी धुंधुली कुलीन घराण्यातली आणि सुंदर असून नेहमी आपलेच म्हणणे खरे करणारी होती. ती कुलीन घराण्यातली होती, सुंदर होती, पण तरी एक तिला वाईट खोड होती की ती आपलंच म्हणणं खरं करत असे. लोकांची निंदा करण्यात तिला आनंद मिळत असे. ती स्वभावाने मात्र क्रूर होती. नेहमी काहीतरी बडबड करत असे. गृहकृत्यात निपुण होती, कंजूष तसेच भांडखोरही होती. तिचे गुण आणि दोष दोन्हीही आपल्याला इथे सांगितलेले आहेत. ह्यातलं आपण काय घ्यायचं आणि काय त्यागायचं ह्याचा अर्थ आपण स्वतः समजून घ्यायचा आहे. एवं निवसतो प्रेमणा दंपत्यो रममाणयोः अर्थाः कामास्तयोरासन् न सुखाय गृहादिकम् पश्चात् धर्माः समारब्धास्ताभ्यां संतान हेतवे ओ भूहिरण्यवासांसि दीनेभ्यो यच्छतः सदा. या प्रकारे ते ब्राह्मण जोडपे अगदी प्रेमाने आपल्या संसारात रमलेले होते. त्यांच्याजवळ धन आणि भोगविलासाची सामग्री भरपूर होती. उत्तम शास्त्र शिकलेला असा हा ब्राह्मण होता. पौरोहित्य करणारा होता. त्यामुळे परहित जाणता जाणता त्यांनी स्वतःच हित पण जाणलेलं होतं. त्यामुळे हे अतिशय धनवान होते. परंतु त्यांना त्यांच्या वैभवात सुख मात्र नव्हतं. अखेर त्यांनी संतान प्राप्तीसाठी गरिबांना गायी, जमीन जुमला, धन, सुवर्ण, वस्त्रे इत्यादी दान करण्यास आरंभ केला. धनार्धन धर्म मार्गेण ताभ्यांनी तंतथापि च न पुत्रो नापि वा पुत्री ततश्चिंता तुरो भृशम एकदा सद्विजो दुःखात् गृहं त्यक्त्वा वनं गतः मध्याह्ने तृषितो जातस्तडाकं समुपेयवान्. अशा रीतीने दान धर्मात त्यांनी आपली अर्धी संपत्ती खर्च केली. आत्मदेवानी दान धर्म करण्यात कुठेही मागे पुढे बघितलं नाही. तरी सुद्धा त्यांना पुत्र किंवा कन्या झाली नाही. त्यामुळे तो ब्राह्मण आत्मदेव अतिशय चिंतातूर झाला आणि चिंताग्रस्त अवस्थेतच तो दुःखी ब्राह्मण एक दिवस घरातून बाहेर पडला आणि वनात निघून गेला. मध्यान्ह काळी तहान लागल्याने एका तळ्याच्या काठी तो आला. पीत्वा जलं निषण्णस्तु प्रजा दुःखेन कर्षितः मुहूर्तादपि तत्रैव सन्यासी कश्चिदागतः दृष्ट्वा पीतजलं तन्तु विप्रो यातस्तदन्तिकं नत्वा च पादयोस्तस्य निश्वसन् संस्थितः पुराः. संतान नसल्याने दुःखी असलेला तो पाणी पिऊन तेथेच बसला. थोड्याच वेळात तेथे एक संन्यासी आला. संन्यासी पाणी प्यायल्याचे पाहून तो ब्राह्मण त्याच्याजवळ जाऊन त्याच्या चरणाला नमस्कार करून दीर्घ सुस्कारे टाकत उभा राहिला. त्याला अतिशय दुःख झालेलं होतं आणि अशात त्याला तो संन्यासी दिसलेला आहे. त्यामुळे त्यांचे चरण वंदन त्यांनी केलेलं आहे. पण आपलं दुःख सुस्कारांच्या मार्फत त्याच्या ह्याच्यातनं, तोंडातनं, निश्वासातनं बाहेर पडत होतं. त्यावेळेला त्या संन्याशाने त्याला विचारलं, त्या यतीने त्याला विचारलं. यतिरुवाच कथं रोदिषि विप्रत्वं का ते चिंता बलीयसी वदत्वं सत्वरं मह्यं स्वस्य दुःखस्य कारणं. हे ब्राह्मणा, तू का रडतोयस? कशामुळे तू अतिशय चिंताग्रस्त आहेस?
तू ताबडतोब तुझ्या दुःखाचे कारण मला सांग. दुसऱ्याच्या दुःखाने त्रास होणं स्वतःला आणि दुसऱ्याचं दुःख दूर करण्यासाठी प्रयत्न करणं हा संन्यास धर्म आहे जणू काही. त्याच्या धर्मानुसार त्यांनी त्याला विचारलं, हे ब्राह्मणा तुला कसलं दुःख आहे आणि तू का बरं असा उदास आणि खिन्न आहेस? ब्राह्मण उवाच, तेव्हा तो ब्राह्मण म्हणजे आत्मदेव म्हणतोय, किं ब्रवीमिरुषे दुःखम पूर्व पापेन संचितम मदीयः पूर्वजास्तोयं कवोष्णमुपभुञ्जते मद्दत्तन्नैव गृह्णन्ति प्रीत्या देवाद्विजातयः प्रजा दुःखेन शून्योऽहं प्राणास्त्यक्तुमिहागतः दिग्जीवितं प्रजाहीनं दिग्गृहं च प्रजां विना दिग्धनं चानपत्यस्य दिक्कूलं सन्तति विना पाल्यते या मया धेनुस् सा वन्ध्या सर्वथा भवेत् यो मया रोपितो वृक्षस् सोऽपि वन्ध्यत्वमाश्रयेत् यत्फलं मद्गृहायातन् तच्च शीघ्रं विनश्यति निर्भाग्यस्यानपत्यस्य किमतो जीवितेन मे. आत्मदेव म्हणतोय, यती महाराज, मी माझ्या पूर्वजन्मीच्या साठलेल्या पापांमुळे प्राप्त झालेल्या दुःखाचं कसं काय वर्णन करू? माझे पितर, मी जे तर्पणासाठी पाणी देतो ते स्वतःच्या चिंतायुक्त सुस्कार्याने गरम होते आणि माझ्या पितरांना तेच पाणी प्यावं लागतं. देवता आणि ब्राह्मण मी दिलेल्या दानाचा प्रसन्न चित्ताने स्वीकार करत नाहीत. संतान नसल्यामुळे मी इतका दुःखी झालो आहे की मला सर्व सुने सुने वाटत आहे. मी प्राणत्याग करण्यासाठी येथे आलो आहे. संतानहीन जीवनाचा धिक्कार असो, संतानहीन घराचा धिक्कार असो, संतानहीन धनाचा, संतानहीन कुळाचा धिक्कार असो. मी ज्या गायीचे पालन करतो तीही वांझवते, जे झाड लावतो त्यालाही कधी फुले फळे येत नाही. मी माझ्या घरात जे फळ आणतो ते लवकरच सडून जाते. मी असा अभागी आणि संतानहीन असल्याने माझ्या या जीवनात काय अर्थ आहे? असं आत्मदेव त्या संन्याशाला म्हणतोय. थोड्याच वेळात आपली मीटिंग संपणार आहे. मीटिंग संपली तरी पुन्हा तुम्ही याच लिंकवर जॉईन व्हा, म्हणजे आपण हे कंटिन्यू करू आणि हा अध्याय आपल्याला बघता येईल. इत्युक्त्वा सरुरोधोच्चैस्तत्पार्श्वं दुःखपीडितः तदा तस्य यतेश्चित्ते करुणाभूद्गरीयसी. असे म्हणून तो ब्राह्मण संन्याशाजवळ ओक्साबोक्षी रडू लागला. तेव्हा त्या संन्याशाच्या हृदयात ब्राह्मणाविषयी मोठीच करुणा उत्पन्न झाली. तद्भालाक्षरमालांच वाचयामास योगवान सर्वं ज्ञात्वा यतिः पश्चात् विप्रमुचे सविस्तरम्. ते संन्यासी योगनिष्ठ होते. ब्राह्मणाची ललाट रेषा पाहून त्यांनी सर्व जाणले आणि विस्तारपूर्वक ते आत्मदेवाला म्हणाले. यतिर्वाच, मुंचा ज्ञानं प्रजारूपं बलिष्ठा कर्मणो गतिः विवेकं समासाद्य त्यज संसार वासनां शृणु विप्रमया तेद्य प्रारब्धं तु विलोकितं सप्तजन्मावधि तव पुत्रो नैव च संतते सगरो दुःखं वापांग पुरा तथा रे मुंचाद्य कुटुंबाशां संन्यासे सर्वथा सुखम. संन्यासी म्हणाले, हे ब्राह्मणा, संतान प्राप्तीचा मोह सोडून दे. कर्मगती मोठी प्रबळ आहे. विवेकाचा आश्रय कर आणि संसाराची वासना सोडून दे. हे विप्रवरा, ऐक, मी तुझे प्रारब्ध जाणले आहे. या पुढील 7 जन्मात तुला संतान प्राप्तीचा मुळीच योग नाही. पूर्वी राजा सगर आणि अंग यांना मुलांमुळे दुःख भोगावे लागले आहे. हे ब्राह्मणा, तू आता संसाराची आशा सोड. संन्यासातच सर्व प्रकारचे सुख आहे. आपल्याला पुढे राजा सगर आणि अंग यांच्या गोष्टी भागवतात येणार आहेत, त्यामुळे ती कथा मी आता सांगणार नाहीये. आपण फक्त आता गोकर्णाची कथा बघूया. ब्राह्मण उवाच, विवेकेन भवेत् किं मे पुत्रं देहि बलादपि नो चेत् त्यजाम्यहं प्राणांस्त्वदग्रे शोकमूर्छितः पुत्रादिसुखहीनोऽयं संन्यासः शुष्क एव हि गृहस्थः सरसो लोके पुत्र पौत्र समन्वितः. ब्राह्मण म्हणतोय, आत्मदेव म्हणतोय, विवेकाने माझे काय समाधान होणार? आपल्या सामर्थ्याने का होईना आपण मला पुत्र द्या.
नाहीतर शोकाकुल मी आपल्या समोरच प्राणत्याग करतो. पुत्र नाही याचा मोठा शोक त्या ब्राह्मणाला आहे आणि प्राणत्याग करायची सुद्धा तयारी आहे. आणि त्यामुळेच ते संन्यासी पुन्हा त्याच्यावर कृपा करतात की कशी ते आपण बघूया. ज्यामध्ये पुत्र पत्नी इत्यादी सुख नाही असा संन्यास सर्वथैव निरस आहे. लोकाचारात पुत्र पौत्रांनी भरलेला गृहस्थाश्रमच श्रेष्ठ आहे असंही आत्मदेवानी सांगितलेलं आहे. इति विप्राग्रहं दृष्ट्वा प्राब्रवीत् सतपोधनः चित्रकेतुर्गतः कष्टौ विधिलेख विमार्जनात् न यास्यसि सुखं पुत्राद् यथा दैवहतोद्यमः अतो हटेन युक्तोऽसि यर्थिनं किं वदाम्यहम् तस्याग्रहं समालोक्य फलमेकं स दत्तवान् इदं भक्षयः पत्न्यात्वं ततः पुत्रो भविष्यति सत्यं शौचं दया दानमेकभक्तं तु भोजनं वर्षावधि स्त्रिया कार्यं तेन पुत्रोऽति निर्मलः एवमुक्त्वा ययौ योगी विप्रस्तु गृहमागतः पत्न्याः पाणौ फलं दत्त्वा स्वयं यातस्तु कुत्रचित्. ब्राह्मणाचा असा हट्ट पाहून तो तपोनिष्ठ संन्यासी म्हणाला, विधात्याचा लेख पुसून टाकण्याच्या हट्टानेच राजा चित्रकेतूला मोठे कष्ट झेलावे लागले. एखाद्याचे प्रयत्न दैव जसे उलथून पाडते त्याप्रमाणे तुला सुद्धा पुत्रापासून सुख मिळणार नाही. तू मोठ्या हट्टाने माझ्या समोर याचकाप्रमाणे उभा आहेस. या परिस्थितीत मी तुला काय सांगू. ब्राह्मणाचा हट्ट पाहून त्याला एक फळ देऊन संन्यासी म्हणाले, हे फळ तू आपल्या पत्नीस खावयास दे, त्या योगे तिला एक पुत्र होईल. ज्या वेळेला फळ त्यांनी खायला सांगितलं, पत्नीला द्यायला सांगितलं, त्यावेळेला त्याचे नियम पण सांगितले. तुझ्या पत्नीने 1 वर्षभर सत्य, पावित्र्य, दया, दान यांचे पालन करून दिवसातून 1 वेळ 1 प्रकारचे अन्न खाण्याचा नियम पाळला पाहिजे. त्या योगे पुत्र सुस्वभावी निपजेल. आपल्याला सुद्धा माहिती आहे, गर्भधारणा झाल्यानंतर आपण देवाचे स्तोत्र मंत्र म्हटले पाहिजे, अन्न सात्विक घेतलं पाहिजे, विचार आचार आपले व्यवस्थित असतील तर आपल्या गर्भावर चांगले संस्कार होतात आणि चांगली संतती निपजते. पण सगळेच जण हे पाळतात असं नाही. तर उलट 9 महिने आहेत तर मी मजा करून घेते अशी स्त्रियांची वृत्ती असते. कारण 9 महिन्यानंतर मला त्या बालकाचं संगोपन करण्यात मला मग्न व्हावं लागेल आणि मग म्हणून ती मजा करते आणि त्याचे परिणाम त्या बालकाला आणि त्या मातेला भोगावे लागतात. असे म्हणून ते योगीराज तिथून निघून गेले आणि ब्राह्मण आपल्या घरी आला. त्याने ते फळ आपल्या पत्नीस दिले आणि तो दुसरीकडे निघून गेला. आता ती ब्राह्मणी काय करते बघा. तरुणी तू कुटिला तस्य सख्यग्रे चरुरोधः अहो चिंता ममोत्पन्ना फलंचाहन्न भक्षये फलभक्षेण गर्भस्यात् गर्भेणोदरवृद्धिता स्वल्पभक्षं ततो शक्तिर् गृहकार्यं कथं भवेत् दैवाद्धाटी व्रजेत् ग्रामे पलायेत् गर्भिणी कथं शुकवन्निवसेत् गर्भस्थं कुक्षे कथमत्सृजेत्. त्याची पत्नी कपटी स्वभावाची होती. तिचा स्वभाव आपल्याला आधीपासूनच माहितीये. रडत रडत ती आपल्या सखीस म्हणतीये, मैत्रिणीला म्हणतीये, सखी मला तर मोठी काळजी वाटून राहिली आहे. मी हे फळ खाणार नाही. फळ खाल्ल्याने गर्भ राहील, त्यामुळे पोट मोठे होईल, मग मला काही खाता पिता येणार नाही, मी अशक्त होईल. अशा स्थितीत मला घरचे कामकाज कसे करता येईल. आणि दैववशात जर गावात चोरांची धाड पडली तर गरोदर अशी मी कशी पळून जाऊ शकेन. तसेच जर शुकदेवाप्रमाणे गर्भ पोटातच अधिक काळ राहिला तर त्याला बाहेर कसे काढता येईल. इथे धुंदुलीने शुकदेवांचा उच्चार केलेला आहे. शुकदेवांप्रमाणे गर्भ पोटात राहिला म्हणजे काय. शुकदेवांचा जन्म कसा झाला, थोडक्यात आपण ही शुकदेवांच्या जन्माची कथा बघूया. एकदा भगवान शंकर पार्वती मातेला अमर कथा सांगत होते. अमर कथा सांगण्यासाठी त्यांनी वनात ते गेले, एका झाडाखाली बसले. कुणी आजूबाजूला तिथे नाही हे त्यांनी बघितलं आणि ते पार्वतीला म्हणाले, मी तुला कथा सांगतोय ती अमर कथा आहे, त्यामुळे ती कथा तू शांत चित्तानी नीट समग्र सर्वांगाचे कान करून ऐक.
आणि तू सतत मला हो नाथ, बर नाथ, हो का असं प्रत्युत्तर देत राहा. ज्या योगे मी कथा सांगताना कदाचित त्या कथेमध्ये गुंगून जाईन आणि तुलाही कथा ऐकता ऐकता झोप लागेल. तर तसं होऊ नये, तू जागी आहेस हे मला कळावं म्हणून तू प्रत्युत्तर देत राहा. ज्या झाडाखाली भगवान शिव आणि पार्वती बसले होते त्या झाडावरती एक पोपटी बसलेली होती आणि तिला नुकतंच एक पिल्लू झालेलं होतं. छोटा पोपट तिथे होता. तो शुक ही कथा ऐकत होता. तो छोटा शुक जो होता, छोटा पोपट भगवान शंकर सांगत असताना ऐकत होता. आणि पोपटाचं कसं असतं, एकदा त्यांनी एखादा शब्द ऐकला की तो शब्द पुन्हा 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 म्हणायचा. त्याप्रमाणे ज्या वेळेला भगवान शंकर कथा सांगत होते, शिवकथा सांगत होते, त्यावेळेला पार्वती माईला झोप लागली. झोपण्यापूर्वी ती हो नाथ, हा बरोबर असं प्रत्युत्तर करत होती. हो नाथ, हो नाथ हे सारखं शुकाने ऐकलं होतं. आणि प्रत्यक्ष जेव्हा पार्वतीला झोप लागली, ती उत्तर देईना, त्यावेळेला शुकाने सुरुवात केली. हो नाथ, हो नाथ, हो नाथ. आणि शंकरांना असं वाटलं की पार्वती कथा ऐकतेय. थोड्या वेळाने ते जागृतावस्थेत भानावर आले आणि बघितलं तर पार्वती माईला झोप लागलेली आहे. माता झोपलीये. त्याने हाक मारली, हे पार्वती, हे भवानी, अगं उठ, मी कथा सांगतोय अमर कथा आणि तू झोपलीस काय? अगं बाई, चुकलं नाथ, क्षमा करा, मला झोप लागली. मग तुला जर झोप लागली होती तर हो नाथ कोण म्हणत होतं? मला काय माहित म्हणाली, मला तर झोप लागली होती. मग पार्वती माता आणि शंकर इकडे तिकडे बघू लागले तर झाडावर त्यांना शुक दिसला आणि आता शुकाला ते पकडणार आणि मारणार. तो शुक तिथनं उडाला. हो नाथ म्हणत तो पुढे धावत होता आणि भगवान शंकर त्रिशूळ घेऊन त्याच्या मागे धावत होते. सारे त्रिलोक हिंडून आला तो शुक आणि त्याच्या मागे भगवान. आणि मग तो शुक खाली पृथ्वी तलावर आला. तो आला तो नेमका व्यासांच्या इथे आला आणि व्यास पत्नीच्या मुखातून जी काहीतरी जांभई द्यायला तिने मुख उघडलं असेल तेवढ्यात तो शुक तिच्या मुखातून तिच्या उदरात गेला. मागून पळत पळत शंकर आले. व्यास मुनींना अतिशय आनंद झाला. अरे भगवान शंकर, आपण या 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 असं म्हणून त्यांनी भगवान शंकरांची पूजा केली, पाद्यपूजा केली आणि त्यांना विचारलं, तुम्ही इथे कसे? अरे म्हणे, एक शुक पळत पळत तुझ्या कुटीत आलाय, तो कुठे गेला? व्यास म्हणाले, आत्ताच हिच्या मुखातून तो हिच्या उदरात गेलाय. अरे बापरे म्हणाले, आता काय करायचं? म्हणे, तो शुक तुम्हाला कशाला हवा? अरे म्हणे, मी अमर कथा सांगत होतो त्यामुळे तो शुक त्याने ती कथा ऐकली आहे. मग व्यास मुनी म्हणाले, त्याने अमर कथा ऐकली असेल तर तो आता अमर होणार आहे, तुम्ही त्याच्या मागे कशाला लागलात? नाही म्हणे, त्याला मारलं पाहिजे मला, त्याने अमर कथा ऐकून कसं चालेल? ठीक आहे म्हणे, मग आता उदरात जर तो गेलेला आहे तर उदरात बाहेर येण्यासाठी 9 महिने वाट पाहायला पाहिजे. ठीक आहे म्हणाले, आता मी इथेच ध्यानस्थ बसतो. व्यास मुनी म्हणाले, काही हरकत नाही, तुम्ही इथेच ध्यानस्थ बसा. 9 महिने होऊन गेले, उदरात काही शुक बाहेर यायला तयार नाही. शेवटी विचारलं, अरे शुका, तू किती काळ आत बसणार आहेस? तर म्हणे, मी 15 वर्ष आत बसणार. 9 महिने ज्या वेळेला आपण आपल्या उदरामध्ये गर्भ सांभाळतो त्यावेळेला आपली अवस्था अशी होते की केव्हा एकदा प्रसूती होते. आपण अगदी टेकीस आलेलो असतो. आता ह्या व्यासपत्नीनी हा शुक 15 वर्ष कसा काय उदरात बाळगला माहित नाही, पण 15 वर्ष झाली तसं तिचं उदर एवढं मोठं झालं आणि तिला इतका त्रास व्हायला लागला त्याचा की त्या उदरातल्या गर्भाचं तेज त्या व्यासमुनींच्या साक्षात घरात राहत असल्यामुळे व्यासमुनींकडनं जे म्हटलं जात होतं, व्यासमुनी जे बोलत असत, ते सगळं ज्ञान त्याला प्राप्त झालेलं होतं उदरात असतानाच. त्यात त्याने ती भगवान शंकरांकडनं अमर कथा ऐकलेली होती. त्यामुळे तो तेजस्वी असा शुक आता आत मावत नाहीये. पृथ्वीला पण सृष्टीला त्याचा त्रास व्हायला लागला. म्हटल्यावर तो गर्भातनं बाहेर आला त्यावेळेला तो ज्ञानयुक्त असा शुकदेव झाला. वैराग्याने पूर्ण भरलेला, ज्ञानाचा सागर महोदधी असलेला असा
हा शुकदेव निघाला अरण्यात, वनात निघाला आणि व्यास त्याच्या मागे धावू लागले. अरे शुका थांब थांब थांब. शुक म्हणाला काय? शुकाच्या ऐवजी वृक्षाने आणि लताने हाक दिली. आणि अशी ही भगवान शंकरांनी अमर कथा सांगताना जो पुत्र व्यासांना झाला तो हा शुक, आणि तो 15 वर्ष जवळजवळ आईच्या गर्भात होता. हाच उल्लेख धुंदुलीने केलाय, म्हणजे धुंदुलीने तो अभ्यास केलेला होता. हा शुक वैराग्यपूर्ण होता, म्हणून आपण म्हणतो शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे समर्थस. आपण समर्थ रामदासांना ही उपमा दिलेली आहे. तर समर्थ सुद्धा शुकासारखेच पूर्ण वैराग्य असलेले असे होते. त्यामुळे शुकासारखे पूर्ण वैराग्य ज्याचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, असं समर्थ रामदास स्वामींना म्हटलेलं आहे. हा शुक जो आहे तो 15 वर्ष आईच्या पोटात राहिला. म्हणून ह्या धुंदुलीला काळजी पडलीये की एवढा काळ जर हा पोटात राहिला तर मला त्याला बाहेर कसं काढता येईल. प्रसूतीच्या वेळेस गर्भ आडवा आला तर माझे प्राण गमवावे लागतील. शिवाय प्रसूतीच्या वेदनाही भयंकर असतात, आणि मी अशी ही नाजूक, हे सर्व कसं काय मी सहन करू शकेन. मी जर अशक्त झाले तर माझी नणंद येऊन घरातील सर्व सामान घेऊन जाईल. इतकी ही सगळी व्यवहारात पूर्ण बुडालेली, संसारात विषयांनी आसक्त झालेली अशी ही धुंदुली आहे. आणि शिवाय ती म्हणते की सत्य पावित्र्य हे जे त्या योगिनी जे फळ दिलं ते खाल्ल्यावर जे सगळं मला करायचंय ते करणं, ते नियमांचं पालन करणं मला अवघड जाईल. मला ते जमेल का? आणि जी स्त्री मुलाला जन्म देते तिला त्याचे लालन पालन करण्याचे कष्ट पडतात. तर मला वाटतं की वांझ किंवा विधवा स्त्रीच सुखी आहे. म्हणजे तिची वृत्ती कशी आहे बघा. धुंदुलीची वृत्ती आपल्याला तिच्या या बोलण्यातनं दिसते. आणि आजकाल अनेक मुलींना सुद्धा असं वाटत असतं की मला हे त्या मुलांचं लालन पालन करायला जमेल का. एवं कुतर्क योगेन तत्फलं नैव भक्षितम् पत्याः पृष्ठफलं भुक्तं भुक्तं चेति तयेरितम् एकदा भगिनी तस्यास्तद्गृहं स्वेच्छया गता तदग्रे कथितं सर्वं चिंतेयं महती हिमे. मनात असे अनेक कुतर्क वितर्क आल्याने तिने ते फळ खाल्ले नाही. योगींनी जे फळ दिलं होतं, संन्याशांनी जे आत्मदेवाला फळ दिलं होतं आणि आत्मदेवानी दिलं होतं हिला धुंदुलीला की तू हे फळ खा, पण तिने ते फळ खाल्लं नाही. आणि पतीने जेव्हा विचारलं फळ खाल्ले का, तेव्हा तिने खुशाल सांगितलं हो मी फळ खाल्लं. एक दिवस तिची बहीण सहज म्हणून तिच्याकडे आली. तिने आपल्या बहिणीला सर्व वृत्तांत सांगितला आणि म्हणाली की माझ्या मनात याविषयी मोठी काळजी लागून राहिली. दुर्बलातेन दुःखेन यनुजे करवाणि किं सा ब्रवीन् मम गर्भोऽस्ति तं दास्यामि प्रसूतितः तावत्कालं सगर्भेव गुप्ता तिष्ठ गृहे सुखं वित्तत्वं मत्पतेर्यच्छ स ते दास्यति बालकं षण्मासिको मृतो बाल इति लोको वदिष्यति तं बालं पोषयिष्यामि नित्यमागत्य ते गृहे. या चिंतेने ती दिवसेंदिवस अशक्त होत चाललीये. असं ती स्वतः म्हणते बहिणीला की मी काय करू. बहीण म्हणाली की मी गर्भवती आहे, प्रसूत झाल्यानंतर मी ते मूल तुला देईन, तोपर्यंत तू गर्भवतीचं सोंग करून गुप्तपणे घरात सुखाने राहा. तू माझ्या पतीला काही धन दिलंस तर तो माझे मूल तुला आणून देईल. आपण अशी युक्ती करूया की सर्व लोक म्हणतील की हिचे बालक 6 महिन्याचे होऊन मरून गेले आणि मी दररोज तुझ्या घरी येऊन तुझ्या बालकाचे लालन पालन करीन. बहिणीने तिला आश्वस्त केलेलं आहे. फलमर्पयधेन्वै त्वं परीक्षार्थं तु साम्प्रतं तदाचरितं सर्वं तथैव स्त्री स्वभावतः अथ कालेन सा नारी प्रसूता बालकं तदा आनीय जनको बालौ रहस्ये धुंदुलीं ददौ. तू आता या फळाची परीक्षा पाहण्यासाठी म्हणून ते गाईला खाऊ घाल. बहीण तिला सल्ला देते की तुला दिलेलं फळ तू गाईला घाल. ब्राह्मणीने स्त्री स्वभावानुसार बहिणीने सांगितले तसेच केले. यानंतर योग्य वेळी त्या स्त्रीला पुत्र झाल्यावर त्याच्या वडिलांनी म्हणजे बहिणीच्या नवऱ्यानी ते मूल गुपचूप धुंदुलीला आणून दिलं. तयाच कथितं भर्त्रे प्रसूत सुखमर्भकः लोकस्य सुखमुत्पन्नं नमात्मदेव प्रचोदयेत्. आणि तिने पतीला सांगितले की मला सुखरूपपणे पुत्र झालाय
अशा प्रकारे आत्मदेवाला पुत्र झाल्याचे ऐकून सर्वांना आनंद झाला. ददौदानं द्विजातिभ्यो जातकर्म विधाय च गीतवादित्र घोषो भूत्तद्वारे मंगलम बहु भर्तुरग्रे ब्रविद्वाक्यौ स्तन्यं नास्ति कुचे मम अन्यस्तन्येन निर्दुग्धा कथं पुष्णामि बालकं मत्स्वसूष्ट प्रसूताया मृतो बालस्तु वर्तते तामाकार्य गृहे रक्ष सातेर्भं पोषयिष्यति. आणि तिने पतीला सांगितले की मला सुखरूपपणे पुत्र झाला आहे. अशा प्रकारे आत्मदेवाला पुत्र झाल्याचे ऐकून सर्वांना आनंद झाला. ब्राह्मणाने त्या मुलाचा जात कर्म संस्कार करून ब्राह्मणांना दान दिली. आत्मदेवाने सगळ्या ब्राह्मणांना दान दिली आणि आत्मदेवाच्या घरासमोर मंगल वाद्य वाजू लागली, मंगल कृत्य होऊ लागली. धुंदुली आपल्या पतीला म्हणाली, माझ्या स्तनातून दूध येत नाही, तर गाय वगैरे प्राण्यांच्या दुधाने या बालकाचे पालन पोषण मी कसे करू? माझ्या बहिणीला नुकतेच बाळ झाले होते, ते गेले. तिला बोलवून आपल्या घरी ठेवून घ्या, म्हणजे ती तुमचे बाळाचे पालन पोषण करील. पतीनां तत्कृतं सर्वं पुत्र रक्षण हेतवे पुत्रस्य धुंदुकारीति नाम मात्रा प्रतिष्ठितं त्रिमासे निर्गते चाथ साधेनु सुषुवेर्भकं सर्वांग सुंदरं दिव्यं निर्मलं कनकप्रभं दृष्ट्वा प्रसन्नो विप्रस्तु संस्कारान् स्वयमादधे मत्वाश्चर्यं जनाः सर्वे दिदृक्षार्थं समागताः. तेव्हा पुत्राचे रक्षण करण्यासाठी आत्मदेवाने तसेच केले. माता धुंदुलीने त्या बालकाचे नाव धुंदुकारी असे ठेवले. त्यानंतर 3 महिने झाल्यावर त्या गायीलाही मनुष्याकृती असा मुलगा झाला. तो सर्वांग सुंदर, दिव्य, निर्मळ, तसेच त्याची कांती सोन्यासारखी होती. त्या फळाच्या प्रभावामुळे त्या गायीला पुत्र झालेला होता. त्याला पाहून ब्राह्मणाला मोठा आनंद झाला आणि त्याने स्वतः त्याचे सर्व संस्कार केले. हे वृत्त ऐकून लोकांना सुद्धा मोठे आश्चर्य वाटले व ते त्या बालकाला पाहण्यासाठी आले. ते म्हणू लागले, पहा पहा, आत्मदेवाचे भाग्य कसे उदयाला आले. हे केवढे आश्चर्य आहे की गायीला सुद्धा देवासारखा मुलगा झाला. भाग्योदयोधुना जात आत्मदेवस्य पश्यत धेन्वा बालः प्रसूतस्तु देवरूपी तु कौतुकं न ज्ञातं तद्रहस्यं तु केनापि विधियो गतः गोकर्णं तं सुतं दृष्ट्वा गोकर्णं नाम चाकरोत् यत्कालेन तौ जातौ तरुणौ तनयावुभौ गोकर्णः पंडितो ज्ञानी धुंदुकारी महाखलः. लोक जमा झाले. त्यांनी आत्मदेवाचं भाग्य कसं उदयाला आलंय असं ते म्हणाले. गायीला सुद्धा देवासारखा मुलगा झाला असंही त्यांना वाटलं आणि दैव योगाने हे रहस्य कोणालाही समजलं नाही. त्या बालकाचे कान गायीसारखे आहेत असे पाहून आत्मदेवाने त्याचं नाव गोकर्ण ठेवलं. काही काळानंतर त्या दोन्ही बालकांनी तारुण्यात पदार्पण केलं. त्यातील गोकर्ण मोठा पंडित आणि ज्ञानी झाला आणि धुंदुकारी दुष्ट झाला. खोट्याच्या आधारावर निर्माण झालेला तो मुलगा दुष्ट झाला आणि गोकर्ण मात्र सत्याच्या आधाराने जन्माला आले होता, त्यामुळे तो पंडित झाला. स्नान शौच क्रियाहीनो दुर्भक्षी क्रोधवर्धितः दुष्परिग्रह कर्ता च शवहस्तेन भोजनं चौरः सर्वजनद्वेषी परवेश्म प्रदीपकः लालनायार्भका धृत्वा सद्यः कूपेऽन्यपातयत् हिंसकः शस्त्रधारी च दीनान्धानां प्रपीडकः चाण्डालाभिरतो नित्यं पाशहस्तश्वसङ्गतः तेन वेश्याकुसङ्गेन पित्र्यं वित्तं नाशितम् एकदा पितरौ ताड्य पात्राणि स्वयमाहरत्. स्नान वगैरे तो करीतच नव्हता. धुंदुकारी इतका वाईट होता की स्नान सुद्धा करत नसे, अभक्ष भक्षण करत असे, क्रोधाच्या आहारी गेलेला होता, वाईट वस्तूंचा संग्रह करत असे, प्रेताच्या हाताने स्पर्श केलेले अन्नही तो खात असे, चोरी करणे, सर्वांचा द्वेष करणे, दुसऱ्यांच्या घरांना आगी लावणे हा त्याचा स्वभाव होता. विनाश करणे हा त्याचा स्वभाव होता. लहान मुलांना खेळण्यासाठी म्हणून कडेवर घेई आणि त्यांना लगेच विहिरीत टाकून देत असे. विध्वंसक वृत्ती होती. हत्या करणे, हातात शस्त्र घेऊन आंधळे, दिनदुःखी यांना त्रास देणे हे त्याचे काम. चांडाळांविषयी त्याला विशेष प्रेम होतं. हातात फास घेऊन कुत्र्यांना बरोबर घेऊन तो शिकार करण्यासाठी भटकत असे. वेश्यांच्या जाळ्यात अडकून त्याने आपल्या वडिलांची
सर्व संपत्ती उधळून टाकली. एक दिवस मात्या पित्यांना बनवून घरातली सर्व भांडी कुंडी तो घेऊन गेला. किती खालच्या पातळीवर मुलं जाऊ शकतात ते बघा. तत्पितः कृपणः प्रोच्चैर् धनहीनोरुरोधः वन्द्यत्वं तु समीचीनं कुपुत्रो दुःखदायकः क्वः तिष्ठामि क्वः गच्छामि को मे दुःखं व्यपोहयेत् प्राणांस्त्यजामि दुःखेन हा कष्टं मम संस्थितं तदानीं तु समागत्य गोकर्णो ज्ञानसंयुतः बोधयामास जनकं वैराग्यं परिदर्शयन्. अशा प्रकारे सर्व संपत्ती नष्ट झालेली पाहून तो बिचारा बाप आत्मदेव ओक्साबोक्षी रडू लागला. वांझपणा परवडला, पण हा कुपुत्र अत्यंत दुःख देणारा ठरतोय हे तो म्हणत होता. आता मी कोठे राहू, कोठे जाऊ, माझे दुःख कोण नाहीसे करेल. माझ्यावर तर मोठे संकट आले. त्या योग्याने त्याला सांगितलं होतं की तुझ्या पत्रिकेमध्ये, तुझ्या भाग्यामध्ये तुला पुत्र होणार नाही, तरी सुद्धा तू अट्टास करतोयस. तू म्हणतोयस म्हणून मी तुला फळ देतो, पण या संततीपासून तुला त्रास होईल. तो म्हणतोय की आता मी कुठे राहू, माझ्यावर मोठं संकट आलंय, आता मी जीव देतो. त्याच वेळी ज्ञानी गोकर्ण तिथे आला आणि त्याने पित्याला वैराग्याचा उपदेश केलाय आणि समजावण्याचा प्रयत्न केलाय. असारः खलु संसारो दुःखरूपी विमोहकः सुतः कस्य धनं कस्य स्नेहवान् ज्वलते निशम् न चेन्द्रस्य सुखं किंचिन्न सुखं चक्रवर्तिनः सुखमस्ति विरक्तस्य मुनेरेकान्तजीविनः मुञ्चा ज्ञानं प्रजारूपं मोहतो नरके गतिः निपतिष्यति देहोऽयं सर्वं त्यक्त्वा वनं व्रज तद्वाक्यं तु समाकर्ण्य गन्तुकामः पिता ब्रवीत् किं कर्तव्यं वने तात तत्त्वं वद सविस्तरम्. गोकर्ण आता आपल्या वडिलांना उपदेश करतोय. गोकर्ण ज्ञानी आहे, वडील सुद्धा अतिशय ज्ञानी आत्मदेव आहे, पण दुःखाने त्याला त्याच्या ज्ञानाचा विसर पडलेला आहे. विषयामध्ये तो बुडालेला आहे. त्यामुळे गोकर्ण त्याला म्हणतो हा संसार असार आहे, अत्यंत दुःखरूप आणि मोहात पाडणारा असा आहे. कोणाचा पुत्र, कोणाचे धन, आसक्ती असलेला मनुष्य रात्रंदिवस दुःखाने जळत राहतो. म्हणूनच आपल्याला सारखं सारखं सांगितलं जातं की आसक्ती टाका, हव्यास टाका, मोह नको. इंद्र आणि चक्रवर्ती राजा यांनाही काही सुख मिळत नाही. कितीही पैसा मिळवला तरी त्या पैशातून सुख मिळतं, ते क्षणिक असतं, पण समाधान मिळत नाही. त्यामुळे समाधान मिळण्यासाठी आपल्याला स्वतःला ओळखणं हे गरजेचं आहे. विरक्त एकांतात जीवन कंठणारे मुनीच सुखी असतात. हा माझा पुत्र आहे या अज्ञानाचा त्याग करा असं गोकर्ण आपल्या वडिलांना सांगतोय. मोहामुळे नरकाची प्राप्ती होते. हे शरीर नाहीसे होणारच आहे, कारण हे शरीर शाश्वत नाही. हे शरीर आज ना उद्या पडणार आहे, पण यात आतमध्ये, शरीराच्या आतमध्ये जे चैतन्य आहे, जो आत्मा आहे, तो शाश्वत आहे. आणि ते शाश्वत सत्य काय आहे ते जाणून घ्यायला पाहिजे. म्हणून सर्व संगत त्याग करून वनामध्ये निघून जा असं गोकर्ण आपल्या पित्याला सांगतोय. गोकर्णाचे म्हणणे ऐकून आत्मदेव वनात जाण्यासाठी तयार झाला, पण तो पुत्राला म्हणाला, पुत्रा, वनात राहून मी काय करावे ते तू मला सविस्तर सांग. अंधकूपे स्नेहपाशे बद्धः पंगुरहंशटः कर्मणा पतितो नूनं मामुद्धर दयानिधे. मी खरोखर मूर्ख आहे. पूर्व कर्माने स्नेहपाशात बांधला जाऊन मी पांगळ्याप्रमाणे या घररूपी अंधाऱ्या विहिरीत पडून राहिलो. हे दयाळू, यातून तू माझा उद्धार कर असं आत्मदेव आपल्या पुत्राला गोकर्णाला म्हणतोय. गोकर्ण म्हणतोय त्यावर गोकर्ण उवाच, देहेस्ति मांस रुधिरेऽभिमतिं त्यजत्वं जाया सुतादिषु सदा ममतां विमुञ्च पश्यानिशं जगदिदं क्षणभङ्गनिष्ठं वैराग्यरागरसिको भव भक्तिनिष्ठः धर्मं भजस्व सततं त्यज लोकधर्मान् सेवस्व साधु पुरुषान् जहि कामतृष्णाम् अन्यस्य दोषगुणचिन्तनमाशु मुक्त्वा सेवा कथारसमहो नितरां पिबत्वम्. एवं सुतोक्तिवशतोऽपि गृहं विहाय यातो वनं स्थिरमतिर्गतषष्ठिवर्षः
युक्तो हरेरनुदिनं परिचर्ययासौ श्रीकृष्णमापनियतं दशमस्य पाठात. गोकर्ण म्हणालाय, हे शरीर हाडे, मांस आणि रक्ताचे कोठार आहे. शरीर म्हणजे मी असे म्हणणे सोडून द्या. जणू काही हे आपल्याला सांगतायत की हे शरीर म्हणजे मी आहे हे म्हणणं सोडून द्या. स्त्री पुत्रांना सुद्धा आपले मानू नका. हा संसार क्षणभंगूर आहे असं नेहमी मानून केवळ वैराग्य रसात आनंद मानून भगवंतांची भक्ती करा. नेहमी धर्माचा आश्रय करून राहा. सर्व लौकिक व्यवहाराचा त्याग करा. आणि लौकिक व्यवहार आपल्याला त्यागता येत नाही ते आपल्याला माहिती आहे. त्यामुळे जरी गोकर्णाने वडिलांना सांगितलेलं असलं तरी आपल्याला हा लौकिक व्यवहार सांभाळता स्वधर्म करताच भगवंतांची उपासना करायची. म्हणून आपण सर्व कर्म भगवंताला अर्पण करून ती उपासना करतो. साधू संतांची सेवा करा. भोग लालसेला जवळही येऊ देऊ नका. दुसऱ्यांच्या गुणदोषांचा विचार करणं तात्काळ सोडून द्या. हा असं का वागतो, तो तसं का वागतो, हा असा का आहे, तो तसा का आहे, हा विचार आपण करण्याची गरज नाही. भगवत सेवा आणि भगवंतांच्या कथांचा नित्य आनंद लुटा. ज्याला जसं वागायचंय तसं वागू दे. लोकांना बदलायला जाऊ नका. आपल्यात बदल घडवून आणा. आपण भगवंतांच्या चरणी अनन्य शरण व्हा. याप्रमाणे पुत्राच्या उपदेशाने आत्मदेवाने घर सोडले आणि तो वनात निघून गेला. त्याचे 60 वर्षाचे वय झाले होते तरी त्याची बुद्धी मात्र आता स्थिर होती. रात्रंदिवस तो भगवंतांची पूजा अर्चा आणि नियमितपणे भगवंतांच्या दशमस्कंधाचे वाचन करून त्याने भगवान श्रीकृष्णांची प्राप्ती करून घेतली. भगवंतांचा दशमस्कंद म्हणजे श्रीमद भागवत पारायणाचा हा जो पुराणाचा जो दशमस्कंद आहे हा भगवंतांच्या लीला या मध्ये सगळ्या आहेत. तो जणू काही या महापुराणाचा प्राण आहे. आणि बाकी कुठलंही काही वाचलं नाही तरी दशमस्कंदाचं वाचन नित्य नियमाने जर आपण करत राहिलो, भगवंतांच्या लीला सातत्याने गात राहिलो तर आपल्याला सुद्धा मुक्ती मिळू शकते. आपण मोक्षाप्रत जाऊ शकतो. भगवंतांच्या प्रत पोहोचू शकतो. अध्याय 4 इथेच समाप्त झालेला आहे. इति श्री पद्मपुराणे उत्तरखंडे श्रीमद् भागवत महात्म्ये विप्रमोक्षो नाम चतुर्थोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. हरि ओम तत्सत्. हरि ओम तत्सत्. हरि ओम तत्सत्. गोपाल कृष्ण भगवान की जय. मम तापमपा गुरुदेव, मम पापमपा गुरुदेव, मम तापमपा गुरुदेव, मम पापमपा गुरुदेव.